डीसी न्यूज मराठी मी आहे आपल्या संगती दिव्या। ठाणे जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। हुंडबळीच्या कथेत छळाला कंटाळून 26 वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या 1.5 महिन्यानंतर गळफास करून जीवन संपवल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आत्महत्येचे प्रवृत्त करणे, हुंडबळीचा छळ आणि इतर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करत मृत महिलेच्या डॉक्टर पतीला अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। मृत तरुणीचं नाव विशाखा टिळेकर, वय 26 वर्ष असून तिचा विवाह 30 एप्रिल 2026 रोजी अंबरनाथ येथील डॉक्टर येथे नितीन टिळेकर यांसोबत झाला होता। विशाखाच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार विवाहापूर्वी सर्व काही सुरळीत होतं, मात्र लग्नानंतर तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला। माहेरून पैसे दागिने आणण्यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता। तसेच लग्नात अपेक्षित मान सन्मान मिळाला नसल्याचं कारण देत तिला वारंवार त्रास दिला जात होता, असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे। विशाखाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी घराच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते। गंभीर आरोपही करण्यात आले। तिला माहेरच्या लोकांशी मोकळेपणे बोलण्याची परवानगी देखील नव्हती। इतकेच नव्हे तर 2 दिवसांपूर्वी शेजारी महिलेशी संवाद साधल्यास कारणावरून तिच्यावर मारहाण करण्यात आली। दावा कुटुंबियांनी असा केला। आत्महत्येपूर्वी विशाखानं आपल्या आईला फोन करून सरळ सांगितलं होतं। तिचे आई वडील तिला माहेरी घेऊन येण्याची तयारी देखील करत होते, मात्र त्याआधीच विशाखानं आपल्या राहत्या घरी गळफास करून आत्महत्या केली। या घटनेनंतर कुटुंबियांनी सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी डॉक्टर नितीन टिळेकर आणि सासरच्या इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करून डॉक्टर पतीला अटक करण्यात आली। पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। या प्रकरणात इतर आरोपीची भूमिकाही शोध घेतली जात आहे। तर पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं। तुम्ही सांगा कमेंट सेक्शन वर की हुंडा न मिळाल्याने असे काही प्रकार घडतात ते कितपत बरोबर आहे। थांबूया इथेच, पाहत रहा डीसी न्यूज मराठी।